नमस्कार, मी शामराव मोकाशी. प्रत्येक रिक्षा टॅक्सी चालकांना, महाराष्ट्राच्या जनतेनं हा व्हिडिओ पूर्ण ऐकायला लगेच शेअर करायचा आहे एकमेकाला, की आता मराठी लोकांनी कुठली चुकी करू नका. रिक्षा टॅक्सीची परमिट पहिली काढा जावं आणि आता कामं नाही, धंदा नाही, स्वयंरोजगार करा, मीटरनं व्यवसाय करा आणि आपला कामधंदा लागेपर्यंत रिक्षा टॅक्सी चालवून उदरनिर्वाह करा. एवढीच आता संधी आहे आणि ह्याच्यावर बी मोठं अतिक्रमण झालेलं आहे. मराठी लोकांनी प्रत्येकानं काढलं पाहिजे, पुढं आलं पाहिजे. इथं कायदे पाळले जात नाहीत, आरटीओवाले पैसे खातात, परमिट कसे बी देत आहेत आणि चुकी ही आपली आहे मराठी लोकांची. आपण म्हणतो रिक्षा चालवायची, आता कामच नाही, काहीतरी कमीत कमी तेवढं तरी करा. रिक्षाचं टॅक्सीचं परमिट काढा आणि स्वयंरोजगार करा. मराठी येते, आपण 15 वर्षाचा दाखला देऊ शकतो. आपण काय गुन्हेगार आहेत का? पण आपण जायचं कुठं? जर कामच नसेल तर आपण जाणार कुठं? त्यासाठी कमीत कमी रिक्षा टॅक्सीचं परमिट तरी काढा, रिक्षा घ्या, उदरनिर्वाह करा. मराठी रिक्षावाल्यांनी, त्या सर्व वाहन मालकांनी जर तुमच्या हाय सिक्युरिटी नंबर प्लेट ज्या बुकिंग केल्या नसतील, लावल्या नसतील, तर त्या 30 तारखेपर्यंत तुम्ही लावून घ्या, 30/11पर्यंत. कारण 1/12पासून ह्याच्यावर कारवाई होणार आहे आणि ह्या हाय सिक्युरिटी नंबर प्लेट पोर्टलला जोडल्या जातात. तुम्ही म्हणशील हे आमचं आरटीओवाले काय करतात, पण तुमचं कुठलंही काम होणार नाही. वाहनाचं फिटनेस नूतनीकरण होणार नाही किंवा वाहन हस्तांतरण होणार नाही किंवा तुमच्या ह्या सगळ्या अशा आरटीओचं जे काम असेल ते पोर्टलला जर जुडलं नसेल, तुम्ही बुकिंग केलं असेल तर ती पावती पोर्टलला ताबडतोब जुडते. हे मात्र लक्षात ठेवायचं आहे. मग तुम्हाला ते 15 दिवसांनी मिळेल तर चालेल, पण 1/12/2025 पासून ही कारवाई पक्की झालेली आहे, आदेशस्ती आहे. हे मात्र कुणीही विसरू नका. आणि मराठी लोकांनी मीटरनं व्यवसाय करा. आता मुंबई महानगर क्षेत्रातली जर तुम्हाला अवस्था सांगायची म्हटलं तर 4/3/2008च्या आदेशाची अंमलबजावणी चालू झालेली आहे आणि मुंबईतले आरटीओवाले परवानगी पत्र देतात. तुमची रिक्षा कुठंपर्यंत जाणार, कारण परवाने हे नगरपालिका महानगरपालिकासाठी दिले जातात. त्यांचं क्षेत्र नसताना तुम्ही विनाकारण कुठेही विना परवानगीचं महाराष्ट्रभर फिरता, अशी तुम्हाला कुठली परवानगी दिलेली नाही. पण मुंबईच्या रिक्षांना जर वसई, विरार, कल्याणला जायचं असेल तरी परवानगीपत्र घ्यावं लागतं किंवा कल्याणच्या रिक्षांना ठाण्यात, नवी मुंबईला, वाशीला वगैरे कुठेही जर त्यांना व्यवसाय करायचा असेल मीटरनं तर त्यांना आरटीओमधलं परवानगीपत्र घ्यावं लागतं. हेही परवानगीपत्र घेऊन या. प्रत्येक रिक्षा टॅक्सी चालकानं आरटीओमध्ये 50 रुपयाला पिवळं ओळखपत्र मिळतं. ते तुम्ही गळ्याला अथवा खिशाला लॅमिनेशन करून लावा, पण मीटर चालू करा, मीटरनं व्यवसाय करा. मराठी लोकांनी मागं पडू नका, लाजू नका. मला आता कुठलं कामच नाही, धंदा नाही, शिक्षण घेऊन सुद्धा. हे मात्र प्रत्येकानं लक्षात ठेवा. हक्क आहे, हक्काचा व्यवसाय आहे, स्थानिकांचा व्यवसाय आहे आणि आता काही कुणी घाबरू नका. तुमच्यात लायसन बिल्लं नसलं तरी तुम्ही काढू शकता, परमिट घेऊ शकता. आरटीओवाले देतात ताबडतोब परमिट. 15 वर्षाचा दाखला लागतो, पोलीस रिपोर्ट लागतो आणि स्वयंरोजगार करा. चुकी करू नका मराठी लोकांनी. हा व्हिडिओ सगळ्यांच्यासाठी बी शेअर बी करा.